तेव्हा का तुम्हाला माहिती आहे पत्रकार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधक दबाव आणू शकतात. 238च्या विरोधात 50 विरोधक दबाव आणू शकतात नाही, विषय संपला. दुसरं केंद्र सरकारमध्ये स्वतः नरेंद्र मोदी साहेब, त्याच्याबरोबर नितीश कुमारजी, चंद्रबाबू नायडू, एकनाथराव शिंदे साहेब, चिराग पासवानजी असे एनडीएचे आम्ही सगळे घटक. आमची संख्या कमी असल्यामुळे मी नाव घेतलं नाही, यांची संख्या जरा जास्त आहे म्हणून त्या प्रमुखांची नावं मी घेतली आणि या सगळ्यांनी मिळून आज सरकारला पाठिंबा दिला आहे. आम्हीच राष्ट्रपतींना भेटायला गेलो होतो, राष्ट्रपतींनी पंतप्रधानांना बोलून शपथ दिली. कारभार चाललेला आहे. तुम्हाला असं वाटतं का देशाचे पंतप्रधान असं कुणाच्या दबावाला हे करतील? उलट अभिजात भाषेचा दर्जा इतके दिवस इतके राज्य केंद्रातली सरकार आली, महाराष्ट्राच्या मराठी भाषेला कधी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नाही. मिळाला तो पंतप्रधानांनी दिला. आपण कौतुक केलं, अभिनंदन केलं. जनगणना मी पण आज 35 वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करतोय. पत्रकार मित्रांनो, ज्यावेळेस आम्हाला वेगवेगळे घटक भेटायला येतात त्यावेळेस ते सांगतात आमची संख्या एवढी आहे, आमची संख्या एवढी आहे, आम्हाला हा अधिकार मिळाला पाहिजे, हा आमचा हक्क आहे, एवढी तरतूद आमच्याकरता झाली पाहिजे. हे आता मोठ्या प्रमाणावर लोक जागृत झालेले आहेत, सुशिक्षित झालेले आहेत, विचार करायला लागलेले आहेत आणि पूर्वीचा काळ आणि आताचा काळ जमीन आसमानाचा फरक पडला. त्याच्यामुळे एकदा जातवार जनगणना झालीच पाहिजे. नक्की कळेल की ST किती आहेत, SC किती आहेत, OBC किती आहेत, सर्वसाधारण किती आहेत, अल्पसंख्याक किती आहेत. अशा पद्धतीनं कळल्यानंतर आपल्याला पण अर्थसंकल्प ज्यावेळेस सरकार सादर करतं त्यावेळेस पण कुठल्या घटकावर अन्याय होऊ नये ही एक चांगली भावना आहे आणि त्या पद्धतीनं निर्णय घेतला. आम्ही ट्विटवर स्वागत केलं, आम्ही ट्विट केलं, आम्ही प्रेस नोट काढली. मी आता देतो पंतप्रधानांचं त्याबद्दल अभिनंदन करतो. श्रेयवादाचा प्रश्न येतच नाही. नाहीतरी काँग्रेसचे इतके वर्ष सरकार होतं त्यावेळेस का नाही केलं? आता ते काढून उपयोग आहे? नाही केलं त्यांनी, म्हणून जनतेने त्यांना बाजूला केले आणि यांच्याकडनं अपेक्षा आहेत त्याच्यावर लोक ते करतात. आता मागं फेक नरेटिव्ह सेट केला लोकसभेला, संविधान बदलणार, आरक्षण काढणार. त्याचा फटका बसला ना बाबा आम्हाला. आमचे फक्त 17 आले, त्यांची 31 आले. जबरदस्त किंमत आम्ही मोजली. पुन्हा आम्ही खचून न जाता एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी आणि सगळी आमची टीम आम्ही कामाला लागलो आणि एकदम लाडक्या बहिणींची योजना आणली, 3, 5, 7.5 हॉस्पिटलला वीज माफीची योजना आणली. अशा अनेक ज्या गरजेच्या योजना होत्या त्या आणल्या. लोकांना विश्वास दिला. आम्ही संविधान बदलणार नाही. बघा कुणी संविधान बदलतं का? संविधानाचा उलट आदर केला. संविधान दिन साजरा करायला सुरुवात केली. वेगवेगळे असे कार्यक्रम आम्ही घेतले, पंतप्रधानांनी घेतले आणि आरक्षणाचा तर काही काढण्याचा संबंधच येत नाही. जो गरीब वर्ग आहे, जो मागास वर्ग आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. जोपर्यंत ते इतरांच्या बरोबरीनं येत नाही तोपर्यंत आरक्षण देणं. नाहीतरी घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण किती काळापुरतं द्यावं हे पहिलं सांगितलेलं होतं, पण त्या काळापर्यंत त्यांना जे त्यावेळेस वाटत होतं ते साध्य झालं नाही आणि म्हणून राज्यकर्त्यांनी ते पुढं कंटिन्यू चालू ठेवलेलं आहे.